पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय M.A. नावळेकर, शाखा अभियंता बांधकाम, पंचायत समिती राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। कसबा वाळवे येथील शेरडं चारणाऱ्या युवराज पांडुरंग पाटलांची भरारी आता उभे केले तनुश्री फॅशन हाऊस। कसबा वाळवे येथील शेरडं चारणाऱ्या युवराज पांडुरंग पाटलांची भरारी आता उभे केले तनुश्री फॅशन हाऊस। गरिबी, संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थिती यांना न जुमानता जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे कसबा वाळवे, तालुका राधानगरी येथील युवराज पांडुरंग पाटील यांनी कृतीतून दाखवून दिली आहे। लहानपणी शेरडं चारत शिक्षण पूर्ण करणाऱ्या युवराज पांडुरंग पाटील यांनी आज स्वतःचा उद्योग उभा करत तनुश्री फॅशन हाऊस या भव्य वस्त्रदालनाची उभारणी केली आहे। अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या युवराज पाटील यांनी शिक्षण घेत असतानाच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शेरडं चारण्याचं काम केलं। संकटे कितीही आली तरी शिक्षण सोडायचे नाही हा निर्धार त्यांनी कायम ठेवला। त्यानंतर छोट्याशा घरातून खाजगी क्लासेस सुरू करून त्यांनी विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला। त्यातून मिळालेल्या उत्पन्नाच्या जोरावर त्यांनी उद्योग व्यवसायात पाऊल टाकत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रवास सुरू केला। कसबा वाळवे येथील बाजारपेठेत सुरू झालेल्या तनुश्री फॅशन हाऊसमध्ये साड्या, रेडीमेड ब्लाऊज, किड्स वेअर, जेंट्स वेअर, फेटे, हातरुमाल तसेच दैनंदिन वापरापासून ते लग्न समारंभासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या दर्जेदार कपड्यांची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे। या वस्त्रदालनाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले। यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, माजी सरपंच अशोक फराकटे, भाजप नेते सचिनदादा पाटील, कसबा वाळवे गावचे युवा नेते मानसिंगदादा पाटील, शिवाजी कांबळे, युवराज पवार, सागर चव्हाण, अक्षय फराकटे, संजय भास्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। युवराज पांडुरंग पाटील यांच्या यशामागे त्यांच्या आईचे मोलाचे योगदान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आईच्या त्याग, कष्ट आणि संस्काराच्या बळावरच हा संघर्षमय प्रवास यशस्वी झाल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।